तर जर आई आनंदी असेल तर तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटॉसिन आणि एंडॉर्फिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं, जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेच अदर हँड जर आई सतत स्ट्रेसमध्ये असेल तर तिच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं, जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं. अच्छा. मग जी आई सतत स्ट्रेसमध्ये आहे, कायम प्रेग्नन्सीमध्ये कायम चिडचिड करते, तिला काहीच चांगलं वाटत नाही, तिच्या आजूबाजू सतत वाद चाललेले असतात, ती खूप स्ट्रेसमध्ये असते, रडते कायम प्रेग्नन्सीमध्ये, तर अशा वेळी ना ह्या गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन जास्त वाढतं. त्याच्यामुळे अशा ह्या वातावरणामुळे जे बाळ जन्माला येतं ते थोडं चिडखोर, कमी एकाग्रतेचं असं असू शकतं. म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की स्ट्रेस आणि आजूबाजूचा वातावरणाचा इफेक्ट किती होतो आईवर आणि डिरेक्टली बाळावरती. तर हे जे मेन कन्सेप्ट आहे हे आपल्या मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलेलं आहे. तर गर्भसंस्कार हा फक्त आयुर्वेदाचाच पार्ट नाहीये, तर याच्या मागे सायंटिफिक